हॅलो गाईज. तर आज आपण काय प्रूफ करणार आहे? सगळ्यात पहिले प्रूफ करणार आहे आपण म्हणजे 1+1 2 कसं काय होतं. हे तर आपल्याला लहानपणीपासून शिकवलं जातं की 1+1 2 होतं, पण कसं काय होतं ते सगळं प्रूफ करणार आहे आम्ही. 1+1 = 2. इट्स हाऊ. तर कसं काय प्रूफ होतं ही गोष्ट आपण मी सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो. तर ही गोष्ट समजण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या ट्रिग्नोमेट्रीचा एक फॉर्म्युला असतो. त्या फॉर्म्युलाच्या द्वारे समजलं पाहिजे. सगळ्यात पहिले एक साईनचा फॉर्म्युला असतो. तो साईनचा फॉर्म्युला काय असतो? त्याच्याद्वारे म्हणजे एक आहे, ही याला सिग्मा म्हणतात. सिग्मा म्हणजे सगळं गृहीत धरलं जातं आपल्याला n = 0 पासून तर इन्फिनिटी लो. मी चांगल्या प्रकारे समजून सांगाल. तर याचा फॉर्म्युला असतो -1 to the power n/2 n iota अपॉन तर बघितलं पुढं तर x² × n. तर अशा प्रकारे याचा एक फॉर्म्युला असतो. तर x² × n हा तर बेस आहे. आता याच्या पुढे एक अजून फॉर्म्युला आहे, तो एक कॉसचा. तो सिग्मा n⁻⁴ हे एक घ्यावाच लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर -1 to the power n अपॉन 2n+1 चा आयोटा. आणि याच्यानंतर आपण जर अशा प्रकारे इथं फक्त टूच घेतलं होतं, इथं पण टूच घेतलं होतं, तर आपल्याला सेम प्रकारे आपल्याला इथं काय घ्यायचंय, बरोबर? अंडरस्टँड ना? हा, समजतंय ना? हा. तर अशा प्रकारे घ्यायचंय. तर याच्या पुढे बघू अजून. तर याच्या पुढे सगळ्यात पहिले प्रूव्ह करू. आता हे दोन फक्त काय गिव्हन आहे. याच्याद्वारे आपण जे याची जरूरत लागेल आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी, तर मी दाखवतो सगळ्यात पहिले. सो आपण सगळ्यात पहिले काय करू, 1+1 लिहू. 1+1 2 आता इक्वल टू झालेलं आहे. सगळ्यात तुला पुढे बघू पुढे काय असतं. सो आपण 1 ला आपण 0 आयोटा लिहू शकतो. हे का का तर आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. कोणती गोष्ट माहिती आहे? की आपल्याला पीएनसी माहित असेल, परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. याच्याद्वारे जे अल्जेब्राचा टॉपिक आहे, सगळ्या याच्याद्वारे आपल्याला आपण हे लिहू शकतो. जेव्हा आपण सिरीज घेतो, जसं की सिरीजद्वारे घेतो तेव्हा आपण 0 आयोटाला 1 गृहीत करतो. तर ते करू. त्याच्यानंतर आपण हा 1 ला काय करू, ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म मध्ये घेऊ. ट्रिगोच्या फॉर्म मध्ये घेऊ. त्याच्यामध्ये काय असतं की मायनस, ह्याला आपण काय करू, e⁻i धरू. तर आपल्याला माहिती आहे ई आणि हे जे असतं पाय, त्याचं काय असतं, अल्टरनेट असतं. ते म्हणजे e = 1/π असते. जर आन्सर काढण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे येतं ते. तर मग काय करू, इथं आपण -i धरू. सो -i हे दोन्ही कट जर झाले, तर -i ची व्हॅल्यू काय येते, -i दॅट्स व्हॅल्यू काय येते, 1 येते. सो इथला 1 1+1 = 2. तर इथलं झालेलं आहे. याच्या पुढे बघू काय होतं. मी काय केलं, फक्त हा जो आहे त्याला अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला. समजलं? आता पुढे बघू. आता पुढे जर बघितलं तर आपण पुढलं बांधतो, तर इथलं बांधतो फक्त 0 आयोटा -e⁻i⁻². सो आता आपण काय करू, 0 आयोटाला आपण एक पद्धत असते त्या पद्धतीने लिहू. जसं r⁻0+1 या पद्धतीने लिहू. त्याच्यानंतर आपल्याला जर बघितलं r0 ची व्हॅल्यू 0 होईल आणि r1 ची व्हॅल्यू r⁻1 हीच राहील. त्याच्या पुढे बघितलं तर -e⁻i⁻. ओके. सो याच्या पुढे अजून बघितलं तर याच्या पुढे काय असतं की i⁻ इक्वल टू आपण 2 ला काय करायचं, 2 केलेलं आहे आपण. सो 2 ला आपण काय
1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 पाय प्लस क्यूब अपॉन 3 पाय या प्रकारे आपण धरू शकतो. समजतंय ना? सो याच्या पुढे बघू आता e टू द पॉवर आय पाय. सो याला आपण त्या पद्धतीने लिहू. सगळ्यात पहिले आपण तर त्याच्या पुढे जो आता काय लिहिलेलं आहे r टू द पॉवर मायनस 1 मायनस e टू द पॉवर आय पाय. सो इक्वल्स टू काय झालं x प्लस एक्सच ना, बरोबर ना? x नाही 1. तिथं काय येतं 1 प्लस एक्स टू द पॉवर आय पाय प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 पाय पाय म्हणतात 2 आय होता. ओके. सो इट लोक आलो. आता याच्यानंतर पुढे बघू. याच्यानंतर काय येतं की ह्या जो आहे तर याचा एक फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला एक हा फॉर्म्युला सिरीज अँड सिक्वेन्स मध्ये असतो किंवा इंटिग्रेशन मध्ये असतो. तर तो फॉर्म्युला असा आहे की x टू द पॉवर e टू द पॉवर मायनस एक्स इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी. तर इथलं आपण गृहीत धरू आपल्याला जर करावं लागेल ते dx. तो मायनस e टू द पॉवर आपण याला x पकडू शकतो का? स्टार्टिंगला बघितलं आपण की जर काटकोट झालं तर मायनस आयोटा येतो, त्याच्यानंतर 1 येतो त्यानंतर. पण आपण काय करू याला आय एन पाय दॅट इज इक्वल टू एक्स. तो याला जर आपण ते कॅल्क्युलेशन जर केली अशा पद्धतीनं तर कॅल्क्युलेशन केली तर घेऊन जातो ते पुढे बघू. e टू द पॉवर एक्स धरू दॅट इज इक्वल टू 1 प्लस एक्स टू द पॉवर 1 आयोटा प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 आयोटा प्लस एक्स क्यूब अपॉन 3 आयोटा. ओके. तो एवढं समजलं. त्याच्या पुढे आपण काय केलं की आपण जो आयोटा हा काढला होता, बरोबर आहे का? याच्यातून काढला होता. सो आयोटा आपल्याला काढायचा असेल, आता इथं मायनस काय घेतलं आयोटा जेव्हा काढायचा असेल तर आपण काय करतो इकडं आयोटाने मल्टिप्लाय करतो व इकडं आयोटाने मल्टिप्लाय करतो. सो आयोटाने इकडे मल्टिप्लाय करू आपण जो आयोटा काढला त्याच्यासाठी आपल्याला आयोटाने मल्टिप्लाय करावं लागतं दोन्ही साईडला. ही गोष्ट समजली. याच्या पुढे बघू आता. याच्यानंतर आपण काय करू आयोटाने मल्टिप्लाय करू. आयोटाने मल्टिप्लाय केल्यानंतर e टू द पॉवर आय एक्स असं येईल. समजून घ्या आय टू द पॉवर आय एक्स. तो याच्या पहिले आपल्या याच्या पहिले जर तुम्हाला सगळं समजून सांगतो मी एकदम क्लिअर. तो x टू द पॉवर e टू द पॉवर मायनस एक्स इंटू dx इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी मायनस ऑफ. सो याच्या पुढे काय मायनस ऑफ e टू द पॉवर आय एक्स कारण दॅट इज इक्वल टू 1 प्लस. याच्या पुढे आपण काय केलं आयोटाने मल्टिप्लाय केला. मल्टिप्लाय केलं तर त्याचा स्क्वेअर. सो अशा पद्धतीने झालेलं आहे. आता याच्या पुढे बघू काय होतं. जर आयोटाचा स्क्वेअर ऐकला आपण आयोटाचा स्क्वेअर जर ऐकला तर काय येतं -1 येतं. सो -1 जर झालं तर इथं पूर्ण या प्लसच्या जागी मायनस येऊन जातो, बरोबर आहे ना? तर असं होतं तर या प्लसच्या जागी मायनस होऊन जाईल. म्हणजे जिथं तिथं आयचा स्क्वेअरचं मल्टिपल येईल काय येईल मल्टिपल तिथं काय येईल -1 येईल व ते पूर्ण जी व्हॅल्यू राहील ती पूर्ण व्हॅल्यू काय होऊन जाईल मायनस मध्ये होऊन जाईल. तर याचं पुढे बघू फास्ट करू आपण. सो याच्या पुढे जर बघितलं तर काय येतं तर याच्या पुढे बघितलं तर x टू द पॉवर e टू द पॉवर मायनस एक्स इंटू dx. सो मग याच्या पुढे आपण एक काम करायचं e टू द पॉवर ix दॅट इज इक्वल टू याला मायनस आहे याला आणि 1 प्लस आयोटा टू द पॉवर x टू द पॉवर 1 आयोटा मायनस आहे तर मायनस येईल का x स्क्वेअर अपॉन 2 आयोटा प्लस ix क्यूब अपॉन 3 आयोटा. सो अशा पद्धतीने येईल. तर याच्यानंतर आपण काय करू सगळ्यात पहिले हा जो नंबर्स आहे किंवा इवन नंबर्स माहिती सर्वांना इवन नंबर्सला काय करू एका साईडला घेऊ आणि ऑड नंबर्सला एका साईडला घेऊ. ओके. आणि जो आयोटाने आपण मल्टिप्लाय केलेला आहे पूर्ण ग्रुपला ते बाजूला घेऊ. समजतंय ना? तर काय करू x टू द पॉवर e टू द पॉवर मायनस एक्स so dx. त्याच्यानंतर मायनस ऑफ e टू द पॉवर ix so that is equal to तर आपण डायरेक्ट ब्रॅकेट मध्ये घेऊ. समजतंय ना? So 1 minus x to the power 2 upon 2 iota plus plus x to the power 4 iota plus x to the power 6 and so on. पुढे धरून घेऊ आपण. पुढे आपल्याला माहिती मायनस मध्ये येईल कारण 6 हे मल्टिपल आहे कशाचा याचं x to the power 6 upon 6 iota. ओके.
त्याच्यानंतर आपल्याला काय तर जे बाकी आहे आता कोणतं बाकी आहे ऑड बाकी आहे. तो ऑडला काय आयोटा लावायचा. हा ऑडला आयोटा लावायचा. आयोटाच्या जागी आपण काय इथं एक्स मायनस एक्स टू द पॉवर क्यूब अपॉन 3 आयोटा. तर याच्या पुढे बघू एक्स टू द पॉवर 5 आयोटा अँड सो ऑन. सो याच्यात काय झालं हा काय झाला हा पूर्ण इवन नंबर झाला आणि हे पूर्ण ब्रॅकेट कसं झालं ऑडचं. सो याच्या पुढे बघू सो इथलं कॉल आपण आता याच्या पुढे काय करू आपण जे 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 आलत आता जे आलत ना. सो आता लिमिट पुट करायची आपल्याला बी ला इन्फिनिटी. आता बी कुठून आलं ते गोष्ट सांगतो. तो 0 टू इथं बी घेऊ. आता इथे इन्फिनिटी होतं फक्त आपण काय केलं रिप्लेस केलं. काय केलं रिप्लेस केलं. आता त्यामध्ये एक्स होता बघा इथं मी वापस लिहितो. तो एक्स टू द पॉवर ए टू द पॉवर मायनस एक्स मायनस मायनस काय तर minus e to the power x that is equal to 1 minus x square upon 2 iota plus and so on plus iota upon x minus x to the power cube and 3 iota. So याच्यातून काय केलं x कॉमन घेतला. आपण काय केलं x कॉमन घेतला तर कुठे घेतला डायरेक्ट याच्यातून घेतला. कॉमन घेतला समजून घ्या कॉमन घेतला. तो कॉमन घेतल्यानंतर x च्या जागेवर आपण काय केलं फक्त एम हा अल्फाबेट पुट केला. समजताय ना एम हा अल्फाबेट पुट केला. याच्या पुढे बघू. सो एम हा अल्फाबेट पुट केल्यानंतर काय येतं एक्स टू द पॉवर ए टू द पॉवर मायनस एक्स अपॉन डी एक्स दॅट इज इक्वल टू म्हणजे मायनस याच्या मग नंतर याच्यामध्ये काय येतं सो इट लॉक झालं. आपण आता याच्या पुढे काय असतं आपल्याला लिमिट पुट करतो. आपण काय करतो लिमिट पुट करतो. So limit b to the power infinity. So 0 to b म्हणजे हा इथून काही 0 पासून b लो. So minus of e to the power m into dm. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. हा तर याच्या पुढे बघू आता जे फॉर्म्युले होते जे आपण लिहिले होते 1 minus x square upon 2 iota plus x to the power 4 iota minus x to the power 6 iota. सो याचे हे हा फॉर्म्युला कशाचा आहे साइनचा. आणि जो आपण पहिला बघितला होता 1 मायनस एक्स टू द पॉवर क्यूब 3 आयोटा मायनस एक्स टू द पॉवर 5 आयोटा. आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे तो जो आपण सगळ्यात स्टार्टिंगला लिहिला होता साइन आणि कॉसचा. सो हा कशाचा आहे हा आहे साइनचा आणि हा कशाचा आहे कॉसचा. ओके पुट करून पण दाखवल मी. सो इट लोकाला आपण आता सगळ्यात पहिले आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करू. सो इंटिग्रेशन सॉल्व्ह करू. इंटिग्रेशन काय होतं e टू द पॉवर मायनस एक्स अपॉन डी e टू द पॉवर मायनस एक्स चा स्क्वेअर. स्क्वेअर का कारण की आपल्याला काय दिलं होतं x e टू द पॉवर मायनस एक्स. सो x आणि x काय हा आपण x कॉमन घेतला होता एक x कॉमन घेतला होता. तो एक्स कॉमन घेतल्यानंतर तो एक्स इथं कुठला बरोबर ना कॉमन घेतला होता ध्यानात ठेवा. कॉमन घेतला त्याच्यानंतर 0 टू बी होतं 1 अपॉन e टू द पॉवर स्क्वेअर मायनस. समजत नसेल तर कमेंट मध्ये विचारा. सो याच्या पुढे बघू. सो इट लोकाल आपण इथं 0 न घेता इथं 1 घेतोय मायनस साइन थिटा प्लस आयोटा अपॉन कॉस थिटा. सो ओके सो इट लोकाल आपण आता याच्या पुढे बघू. आपण थोडस अल्टरनेट झालं नंतर वाटतं अल्टरनेट झालं. सो पुढे बघू अजून. सो याच्यानंतर हा जो भाग आहे त्याला जर आपण इंटिग्रेट तर केलं आपण याच्यानंतर याचं 1 येतं 1 मायनस. तर याचा जर बघितलं तर साइन थिटाची व्हॅल्यू काय होते साइन थिटाची व्हॅल्यू होते साइन थिटा प्लस मायनस हा जर आयोटा असला तर याचं काय होतं -1 याचं होतं 1 आणि हा -1. सो दॅट इज इक्वल टू 2. सो याचा 1 आणि साइन थिटा प्लस आयोटा कॉस थिटा तर हा पूर्ण पोर्शनचा 1 येतो आणि हा मायनस भरला. सो -1
1 minus of minus 1 that is equal to 2. So hence prove झालेलं आहे इथं. So 1 plus 1 that is equal to 2. Hence prove. काय डाऊट असेल कमेंट मध्ये विचारा, डबल सांगाल मी. आणि आपण स्टार्टिंग मध्ये जो फॉर्म्युला बघितला होता त्या फॉर्म्युला मध्ये काय करा, एनच्या जागी 1 पुट करून बघा आणि त्याच्यानंतर आपला बरोबर फॉर्म्युला येतो. ओके, सो थँक्यू. जर काही डाऊट असेल कमेंट मध्ये विचारा. एवढंच. सो थँक्यू.